तर मित्रांनो, पुन्हा एकदा आलो आहे आपण आपल्या गावी आणि जस्ट उतरलो आहे मी ट्रेनमधून आणि पोरांना जायचं आहे पोहायला. तर झोपलो नाही मी रात्रभर आणि चाललो आहे आता पोहायला. तर अशा प्रकारे निघालो आम्ही गाडी घेऊन पोहू. पोरांनी 2-3 दिवस झाले आंघोळ केला नाही वाटतं, म्हणून पोहूक जातो आम्ही. बाकी काय नाही, बाकी काय पोहूक जाऊचा विषय नाही आमचा. ह्या आमच्या गावातून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगा. अजून थोडं पुढे जाऊन दाखवतो, 1 मिनिट. हे बघा, ह्या आमच्या गावातून दिसणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगा. किती मस्त गाव आहे ना. आणि हा आमचा डोंगर. हे आचिरते आणि ह्याच्या थोडं पुढे अजून जायचं आहे. तेलीवाडी म्हणून आहे, तिथून आतमध्ये जायचं आपल्याला. आणि हाच आहे तो स्पॉट जिथे आम्ही आता पोहणार आहोत. पाणी जास्त दिसत नाही, पण तिथे थोडं पुढे खोल आहे असं बोलतात तर आहेत. बघू. हो हो हो, नॅचरल स्विमिंग पूल. वाव. आणि पाय मारायचे असतात. हे सगळं असं कोकणातच बघायला मिळतं. पाय मार. पाय मार बाळा. खड्डो आपण पडणार होतो आता पाण्यात. आणि हय ही पोरा येतात पोहूक डेली. काय कामाधंदे नाही. पाऊस पडतोय बारीक 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 बारीक. आणि ही फॅन फॉलोविंग ह्यांची बघूसाठी इली खास. चला आपण पण जाऊया पाण्यात. अशा प्रकारे पोहायला आम्ही आलेलो आहोत. मम्मी मी पोहायला आलो. आणि हा आमच्या कोकणातला व्ह्यू कसा वाटतोय नक्की सांगा. आता हा कोण जास्त वेळ पाण्यात राहत मेलाच तर आपापले फॉर्म भरून द्या पहिले आधी. चला कमॉन. 1 2 3 स्टार्ट. याचा भाड्याचा काय मी तो पण गेलो. हे 2 जण राहिलेत फक्त. राज पण गेलो. अभि विनर पाणी वरती. यो आमच्या वाडीतलो आयर्न मॅन हा अभिषेक कांबळे. पाऊण तास पोहून झाला. आता निघूया घरी. बाकी सर्व काय अजून निघत नाहीत बाहेर. हे बघा, निघायचं काय बघत नाहीत, पण आता निघावं लागेल. घरी कामं आहेत. सो भेटू थोड्याच वेळात. आणि हा व्ह्यू आहे कोकणातला वैभववाडीतला. थोडं ढगाळ वातावरण आहे. पाऊस पडत होता थोडा, त्यामुळे सूर्य नाही दिसत आहे, पण त्या ढगांच्या मागे लपलेला आहे. फायनली पाऊस जास्त वाढला आणि पोहणं थांबलं आहे. चला
घरी जाऊ आता. पार्थ कसा होता एक्सपिरियन्स? मस्त मस्त एक मजा आली. नंबर मजा आली खूप मजा आली. पहिल्यांदाच आलो मी इथे. मला वाटलं ही कोण आहे. पहिल्यांदाच आलो. मी पण पहिल्यांदाच आलो पण मस्त मी होता पहिल्यांदा नाही आलो. experience. छान वातावरण, पण पाऊस येण्याची पण खूप इच्छा पडतो. होती. काल पण आलेलो. आंघोळ केली, बरं वाटलं. आंघोळ करत जा, छान दिसतील तुला. गोरा छान, होशील. हा गोरा होशील, छान वाटशील, जरा दिसायला पण बरा दिसशील. नेहमी आंघोळ करत कडव जा. करू. बाकी सगळे रेडी झाले. 2-3 बाईक आणि ती एक रिक्षा. चलो मिळते. आज चाललो भाऊ आम्ही हरकुळ खुर्द आणि तिकडनं तरंदळे. आम्ही तिघजण बाईकवर आहो. हाय कर ना. आणि पुढे एक रिक्षा चालू आहे आमच्या. त्या रिक्षात बसले 7-8 जण. असे आम्ही निघालो सचिन दादाकडे. पाऊस बघा कसलो भरलो हा. तरी पण चाललो आम्ही, तरी पण जाणार आम्ही. ह्यो सह्याद्री पर्वतरांगा मस्तच वाटतात ना, म्हणून असं बघतच राहावसारखं वाटतं. आणि आता फोंडा स्टँडमधून निघालो. स्टँडमध्ये थोडा सामान घेतलं, मिठाई वगैरे. कसं असले का? बरंच ना. बरं, तू कधी इलं? कधी येलं तू गावात? मी गावा गेले 4-5 दिवस झाले. काय म्हणतो? हां, बरोच ना. हो. बाकी पुरा ठीक. ठीक. तुझी पण ना? चालला ना. चालला, बरा चालला. धंदोपाणी सगळं बघा. यो भेटलो माझा. अरे व्हिडिओ चालू आहे. हाय चक्रमाने कसे आज? बरे ना. काय जाता आता? नाही असंच दिलेलं आहे. असं चल घरा किती असतं आमची रिक्षा. जरा येते मार्केटमधून. ये जाऊ. चल. यो भाडं भेटलो माका अर्ध्या रस्त्यात. चला भेटू डायरेक्ट हरकुळ. फायनली पोचलो. ही एक बाईक आणि ह्या रिक्षात ना सचिन दादाच्या घरात. वाटच बघतात आमची, कधी येतात आणि कधी जेवतो आम्ही. यो बच्चू गावी आलाय तू? ह्याची मज्जा चालली या. फक्त अल्ट्रमचा ओरमचा नाही बरा मा. दादाचं घर. ओळखलं काय? बच्चू येऊ आम्ही? येऊ काय? चला जेऊक चला रे, जेऊक चला. जेवण झालं आणि सगळे महफिल मध्ये बसल्यात. चर्चा चालू आहे कोण खै राहता. दादा सांगता ह्या घरांचा त्या घरच्यांचा. ती बावडी नाही का? ती बावडी रुपयाच्या घराच्या बाजूला. दादाच्या घरातून निघालो आता चाललो आम्ही डॅम बघायला. हरकुळात कुठेतरी मोठं एक डॅम आहे. डॅम बघायला चाललोय. बघू किती वेळ लागतोय जायला, पोचायला. आणि तिथला व्ह्यू दाखवतो तुम्हाला डॅमचा. भेटू थोड्याच वेळात. आणि हे डॅम्प आहे. पोचलो आम्ही डॅम्पवर. पावसाचं ढगाळ वातावरण आहे आज. पाऊस लागत तर नाही पण सकाळपासून असं वातावरण आहे. आणि हा रोहित अलोन बसलेला आहे इथे. मस्त वातावरण आहे. वाव. कोकणात तर जिकडे तिकडे असे नजारे बघायला भेटतातच, पण वाव. छान सुंदर असं. काय नाही आखाडता भाडो. हो हरकुळचो डॅम. आता उन्हाळा म्हणून पाणी कमी आहे, नाहीतर फुल भरता असं म्हणतात लोक. बघा काय होत ना बघा. इकडून निघू आता आम्ही आणि थेट तरंदळ्यात जाऊ. तरंदळे तरंदळ्यात पोचलो आम्ही. तरंदळे गावात आणि इलो आणि डायरेक्ट पहिला डॅम बघू गेलो तरंदळे गावातलो. हरकुळातलो बघितलास
आता तरंदळ्यातलो डॅम दाखवते तुमका. हे असे स्टेप्स बनवला आहेत दगडांच्यो, जेणेकरून लोक वरती व्यवस्थित जाऊ शकतात. नाही तर काही जण असतात ना, ते चालूक जमत नाही, हडकोळी लोक असतात. व्ह्यू बघा, अजून वरती जातोय, अजून वरती जाऊन अजून खूप चांगला व्ह्यू भेटेल. अंधार होत आलाय, 7 वाजायला आले आहेत, तरी सुद्धा अंधार व्हायच्या आधी व्ह्यू दाखवतो तुम्हाला. धावत जातो. व्ह्यू थोडे आधी इलो असतो तर सनसेट बघू भेटलो असतो. मस्त आलो. यो तरंदळे डॅम, तरंदळे प्रकल्प, आणि ती घरा वाडी आहेत तिकडे लोक राहतात. आणि अशा प्रकारे एका दिवसात 2 गावा करून आता आम्ही दमलो. त्यामुळे बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.